सुरुवातीला माझ्या मनात काही नव्हते, पण नंतर ते बदलून गेले. मी सुनील, मी आणि माझा मित्र प्रमोद, आमची मैत्री खूप वर्षापूर्वीची होती. आमचे शिक्षण सोबत झाले होते. आता आम्हाला नोकरी करायची होती. त्यासाठी आम्ही नोकरी शोधू लागलो. मग आम्हाला कळले की एक कंपनीमध्ये जॉब आहे, पण ती कंपनी आमच्या शहरात नसून दुसऱ्या शहरात होती. आम्हाला नोकरी करायची होती. मी घरी विचारले, तर घरी सर्वांनी परवानगी दिली. मी आणि माझा मित्र प्रमोद आम्ही जायचे ठरवले. माझा मित्र म्हणाला, आपल्याला 2 दिवसांनी जायचं आहे, तर तू तयारी करून ठेव, आणि आपल्याला माझ्या मावशीकडेच राहायचे आहे. आई बोलली तर मावशी म्हणाली, आमच्याकडे 2 खोल्या खाली आहे, तर कुठे राहायची आवश्यकता नाही, आमच्याकडेच राहायचं. नंतर आम्ही तिथे पोहोचलो. प्रमोदने मावशी माझी ओळख करून दिली. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी आम्हाला आमची खोली दाखवली. आम्ही खोलीत आराम केला. नंतर मावशीचा नवरा आला. त्यांची पण ओळख झाली आणि ते आम्हाला विचारू लागले. त्यावेळी साधारण 7 वाजले असतील. एक साधारण 40 ते 45 वयोगटातील बाई त्या घरी आल्या आणि घराच्या आतमध्ये गेल्या. मग मला प्रमोदने सांगितले, ही मावशीच्या नवऱ्याची बहीण आहे आणि तिचा नवरा वारला आहे, म्हणून ती याच्याकडेच राहते. ती दिसायला साधारण होती आणि तिचे राहणीमान पण साधेच वाटत होते. मला पण साधे राहणे आवडत होते. ती आली आणि प्रमोदकडे पाहून हसली आणि 3 जण बोलू लागले. आम्ही एकामेकाकडे पाहिले, पण आमचे बोलणे त्या दिवशी झाले नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही जॉबवर गेलो आणि 1 आठवड्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या शिफ्ट मिळाल्या. प्रमोद नाईटमध्ये काम करत होता आणि मी डे मध्ये. आमचे सुरळीत चालू होते. आता मावशीशी पण जास्त बोलले होत नव्हते आणि मावशीच्या घरी राहणारी सरिता पण जॉब असल्यामुळे तिला जास्त वेळ नसायचा. पण तिचा साधेपणा मला आवडायचा. साधे राहणे आणि मेकअप पण साधाच आणि दिसायला पण साधीच होती. मला तिचा साधेपणा मनात बसला होता, पण मी तो मनातच ठेवला होता. कधी कधी ती मला दिसायची, पण आम्ही फक्त एकमेकांकडे बघायचो. आमचे बोलणे अजून झाले नव्हते, पण तो दिवस आला की माझे आणि तिचे बोलणे झाले. ती सकाळीच वेळ होती. प्रमोद जॉबवरून नुकताच आला होता. मावशी आमच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, आज सरिताचा वाढदिवस आहे, तर तुम्ही केक घेऊन यायचा. प्रमोद मला म्हणाला, सुनील, तू जॉबवरून येताना केक घेऊन ये. मी त्याला ठीक आहे म्हणालो. त्यानंतर मी जॉबवर निघून गेलो आणि संध्याकाळी केक घेऊन आलो. मी आणि प्रमोद दोघे केक घेऊन मावशीकडे गेलो. मावशीने मस्त घरची सजावट केली होती. थोड्या वेळाने सरिता घरी आली. येताच सर्वांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ती खूप खुश. तिचे खुशी पाहून मला पण आनंद होत होता. तेव्हा पहिल्यांदा मी तिला हॅपी बर्थडे म्हणालो आणि तिच्या सोबत माझे पहिले बोलणे झाले. आता आम्ही केक कट केला. सर्वांनी तिला दिला आणि मी पण तिला दिला आणि थोडासा तिच्या गालाला पण लावला. ती हसली पण काही बोलली नाही. त्यानंतर आम्ही मावशीकडे जेवण केले आणि आम्ही थोडे बोललो पण, आणि प्रमोद जॉब साठी निघून गेला. मी आपल्या खोलीत आलो. आता ती दिसली की हसायची आणि आम्ही बोलत पण होतो. कधी कधी असे वाटायचे, तिच्या मनात खूप काही आहे, पण तिला सांगायला कोणी नाही. एकदा मी मावशीकडे गेलो. मावशीला आवाज दिला तर सरिता बाहेर आली. तिने सांगितले, मावशी बाजूच्या घरी गेली आहे आणि मावशीचा नवरा आराम करत आहे. मी जाऊ लागलो तर सरिता म्हणाली, थांब, चहा ठेवला आहे तर चहा पिऊन जा. मी हो म्हणालो आणि तिच्या सोबतच किचन मध्ये गेलो. मी किचन मध्ये गेलो आणि आम्ही बोलत होतो. मी बोलता बोलता तिला विचारले. मी म्हणालो, एक विचारू का? तर ती म्हणाली, हो विचार. मी म्हणालो, तुम्ही एवढे शांत राहता, तुम्ही अगोदर पासून असेच आहात की आता शांत झाल्या? तर ती थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली, मी अगोदर शांत नव्हते, खूप बोलायचे, हसायचे, पण काही प्रसंग माझ्यावर वाईट आले आणि मी शांत झाले. मला समजले होते ती आपल्या लग्नानंतर त्या गोष्टी सांगत आहे. नंतर मी तिला म्हणालो, पण कोणीतरी पाहिजे आपल्या आयुष्यात, ज्यांना आपण आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकतो, आपले सुख दुःख वाटू शकतो. हे ऐकल्यावर तिने माझ्याकडे बघितले, पण तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी तिला म्हणालो, काय झालं रडायला? आणि हिम्मत करून मी तिचे डोळे पुसले. ती माझ्याकडे पाहतच राहिली, पण काही बोलली नाही. मी तिला म्हणालो, आजपासून तू रडायचं नाही,
मी तुझा फ्रेंड समज आणि तुला जे काही काही सांगायचे आहे, या तुला काही सुख दुःख वाटायचे असेल तर मला सांग. यावर तिने आपली मान हलविली आणि आम्ही चहा पिऊ लागलो. दुसऱ्या दिवशी मी काही खाण्यासाठी आणले आणि मावशीकडे गेलो. मावशी किचन मध्ये होती आणि सरिता बाहेर उभी होती. मी तिला त्या वस्तू दिल्या आणि म्हणालो, तुमच्यासाठी आणले आहे, तू पण खा आणि मावशीला पण दे. ती नाही म्हणत होती, पण मी म्हटल्यावर तिने घेतले. आता आमचे बोलणे वाढले होते आणि तिला पण माझ्या नजरेने समजू आले होते, पण आम्ही बोलून दाखवत नव्हतो. आता ती खूप काही मला सांगत होती आणि आमची जवळीकता वाढली होती. सरिताने मला आपल्या आयुष्याचा पूर्ण गोष्टी सांगितल्या. आता आमचे मन जुळले होते आणि तिला माझ्या सोबत आपुलकी झाली होती. जणू मी तिचा खूप जवळचा आहे असे तिला वाटत होते आणि मला पण ती खूप जवळची वाटू लागली होती. आता आम्ही रोज बोलायचे, पण कॉलवर, कारण घरी बोलले बरोबर वाटत नव्हते. ती आता माझ्या सोबत बोलत असताना खूप खुश राहायची. ती एकदा म्हणाली, मला तुझ्या सोबत बोलताना खूप चांगलं वाटते आणि माझ्या आयुष्यात आनंद आला आहे. मला प्रत्येक गोष्टी तुला सांगूशा वाटते. मी पण तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, कारण खूप दिवसानंतर तिला असे पाहत होतो. असेच आमचे सुरू होते आणि आता आमचा जवळीकता खूप वाढत होती. एक दिवस ती माझ्याकडे आली. काहीतरी बनवलेले होते ते घेऊन आली. प्रमोद त्या वेळेस जॉबवर गेला होता. ती आली आणि माझ्या जवळ बसली आणि म्हणाली, मावशीने हे खायचे पाठवले आहे. मी म्हणालो, प्रमोद जॉबवर गेला आहे, मी कामात आहे, नंतर खाईल. तर ती किचन मध्ये गेली आणि माझ्यासाठी प्लेट आणून दिलं. नंतर माझ्या जवळ बसली. मी कामात होतो. मी म्हणालो, मी कामात आहे, मला आता वेळ नाही. मी तिला गमतीने म्हणालो, तू मला घास भरून दे. तिने मला घास भरून दिला. आता मी तिच्याकडे पाहत होतो आणि ती पण माझ्याकडे पाहत होती. आता आमच्या मधली ती जवळीकता आम्हाला हवीशी वाटत होती. मी आता एकदम जवळ आणि तिच्याकडे बघू लागलो. तिच्याकडे पाहून असे जाणवले की तिला या दिवसाची आतुरतेने वाट होती. आमच्या अंगात आग लागलेली होती. ती पण जवळ आणि आता आम्ही त्या जेवणात पूर्णपणे सामावून गेलो होतो आणि त्या वेळेचा आनंद घेऊ लागलो होतो. या आनंदाची वेळ कधी न संपणारी वाटत होती. आता आम्हाला पण तसेच वाटत होते, पण काही वेळानंतर सर्व शांततेचे वातावरण निर्माण झाले. नंतर ती मला म्हणाली, कित्येक दिवसापासून मला या दिवसाची वाट होती, पण कोणाला सांगावे मला समजत नव्हते आणि मी आपल्या मनात या गोष्टी लपून ठेवल्या होत्या. तो आला आणि मला खूप दिवसानंतर चांगल्या प्रकारे जगण्याचा आनंद मिळाला आणि माझ्या आयुष्यात नवीन आयुष्य जगण्याचा आनंद निर्माण झाला.